दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात। डोळ्यात गोळ्या मारल्या, त्याने थेट गोळ्या घातल्या, तिकडे कुणीच नव्हतं, अधिकारी किंवा सुरक्षा रक्षक असणं गरजेचं होतं, आसावरी जगदाळे यांनी पवारांना घटनाक्रम सांगितला। पुण्यात शरद पवारांकडून संतोष जगदाळेंच्या पार्थिवाचं दर्शन, पवारांकडून जगदाळेंच्या कुटुंबाचं सांत्वन, संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटेंच्या अंत्यदर्शनाला देखील गर्दी। काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी आज 2 विमानांची सोय। एअर इंडियाचं विमान 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईत येणार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत माहिती। 75 पर्यटकांची पहिली तुकडी पहाटे मुंबईत दाखल, पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक विशेष विमानानं मुंबईत दाखल। जम्मू काश्मीरला अडकलेले 45 प्रवासी पुण्यात दाखल, पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक सुखरूप पुण्यात दाखल। काश्मीरमध्ये अडकलेले नागपूरमधील पर्यटक नागपुरात सुरक्षित पोहोचले, आतापर्यंत 220 पर्यटकांशी प्रशासनाचा संपर्क। साताऱ्यातील कराडमध्ये 7 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले, योग्य ती मदत मिळावी, पर्यटकांची मागणी। काश्मीरहून जम्मूला गाडी जात नसल्यानं पर्यटक अडकलेत, साताऱ्यातील पर्यटक महेश कुलकर्णींची मागणी। काश्मीरच्या प्रसंगी आपलं सरकार कुरघोडी करून हसं करून घेत आहे, महाजन काश्मीरात गेले होते, शिंदेंना जाण्याची गरज नव्हती, राऊतांची शिंदेंवर टीका। लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 जणांना अटक, बंदीपोरा परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त। हल्ल्यातील दहशतवाद्यांकडून अल्पाईन क्वेस्ट ॲप्लिकेशनचा वापर, पहलगामच्या जंगलातील पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी ॲपचा वापर केला, गुप्तचर सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांची माहिती। हल्ल्याच्या घटनेनंतर काश्मीरच्या विविध भागांमध्ये मोठा बंदोबस्त, पहलगाममध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, उधमपूरमधील दुडू बसंतगड भागात सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना घेरलं। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरीचा व्हिडिओ समोर, पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही, सैफुल्ला कसूरीचा कांगावा, सैफुल्ला कसूरीकडून भारताचा दुश्मन असा उल्लेख। दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस जाहीर, जम्मू काश्मीर पोलिसांची घोषणा। पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांकडून परिसराची रेकी केल्याची माहिती, सर्व हल्लेखोरांकडून अत्याधुनिक शस्त्र होती, हल्ल्याची सर्व कमान पाकिस्तानी दहशतवाद्याच्या हाती होती, सूत्रांची माहिती। मुंबईहून श्रीनगरला जाणाऱ्या विमान तिकिटांचे दर कमी झालेत, मुंबई श्रीनगर थेट प्रवासासाठी 4800 रुपयांचे तिकीट दर, पहलगाम हल्ल्याचा परिणाम म्हणून विमानांचे तिकीट दर कमी। IRCTCकडून 25 एप्रिल नंतरचे जम्मू काश्मीरमधील टूर पॅकेजेस स्थगित, बुकिंग रद्द करणाऱ्यांना पूर्ण परतफेड करण्यासाठी IRCTCची परवानगी, सध्या IRCTC टूरद्वारे 170 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली, पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली। संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी, सरकार घेईल त्या निर्णयाला पाठिंबा असेल, सरकारनं विरोधकांचीही मतं ऐकली पाहिजेत, राऊतांची प्रतिक्रिया। तर काश्मीरच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्यास हरकत नाही, राऊतांची मागणी। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली, मोहम्मद शरीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक, भारताच्या कायदेशीर स्ट्राईकनंतर पाकिस्तान सरकारची बैठक होणार। मोदी सरकारची पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक, पाकिस्तानच्या हायकमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं, एका आठवड्यात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भारताकडून चोख उत्तर, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी, पुढच्या 48 तासात भारत सोडण्याचे आदेश। भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवला, अटारी बॉर्डरही बंद केली, दरम्यान पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं आवाहन। अकोल्यातील सांगोकार दाम्पत्य पहलगाममध्ये थोडक्यात बचावलं, पहलगाममधील बैसरणमध्ये आदल्या दिवशी गेल्यानं थोडक्यात वाचले, हल्ला झाला त्या दिवशी सांगोकार कुटुंबाचं होतं बुकिंग। पुणे शहरातील बंदोबस्तात वाढ, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरात सतर्कतेचे आदेश, शहरातील संवेदनशील भागातील बंदोबस्तात वाढ, पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचे सतर्कतेचे आदेश। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, किनारपट्टी भागात पोलिसांनी गस्त वाढवला, चेकपोस्ट संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश। पहलगाम हल्ल्याविरोधात केंद्र सरकारकडून कडक पावलं उचलायला सुरुवात, केंद्र सरकार पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक, नागरिकांसह सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार, दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 आपला जीव गमवावा लागलाय।
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक. विविध सामाजिक संघटनांचं मालेगावात आंदोलन. बंदमध्ये सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन. परभणीत आज पहलगाम घटनेच्या निषेधार्थ बंदची हाक. सकल हिंदू समाजाचा बंदला मुस्लिम समाजाचा देखील पाठिंबा. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर पहलगाममधील क्रूर हल्ल्याच्या विद्यार्थ्यांकडून निषेध. कॅन्डल मार्च काढत हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा नंदुरबार जिल्ह्यात तीव्र निषेध. तळोदामध्ये शिवसेनेकडून पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी. आयसीस काश्मीरकडून 22 एप्रिलला धमकीचे 2 ईमेल. दोन्ही ईमेलमध्ये आय किल यू असा संदेश. गौतम गंभीरची दिल्ली पोलिसात तक्रार. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीरच. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भूमिका स्पष्ट. मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेवरील आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर. धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. माहिती ऑनलाईन मिळणार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पुजारी निर्दोष मुक्त होईपर्यंत देवीच्या पूजेसाठी त्यांचं नाव देऊ नका. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंडळाला सूचना. बीडमध्ये शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला 14 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा. अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल.